मी सरप्राईज झाली की मला कळलं की आजही दुर्ग संवर्धन होतं. आम्ही 100 रोपटी वरती घेऊन गेलो. आता हे घेऊन जात असतानाचा खरा संघर्ष मी सांगते. भर पाऊस पडत होता, माझ्यासोबत लेडीज होत्या. ते रोपटी भर पावसात म्हणजे पाय ठेवला की पाय रिव्हर्स येतो अशा सिच्युएशन मध्ये ती सगळी झाडं वरती चढवली, घेऊन गेलो. ती लावली. पण वनव्यामध्ये ती होरपळली. आता गडावरती फक्त आता झाडं लावली, झाडं जगवली, पुढे त्यासोबत गडावरचं जे टाके आहेत पाण्याचे ते क्लीन करायचं. आणि ज्यावेळेस एवढे सगळे एफर्ट्स घेऊन ज्यावेळेस डोळ्यासमोर ते तुम्ही जळताना बघता, त्याच्यासारखं दुःख मी शब्दात नाही सांगू शकत. आता दुसरं येतं की इन्कम सोर्स. आपल्या राजांनी आपल्याला लढायला शिकवलं, रडायला नाही. आणि भीक तर अजिबातच मागायची नाही. तुम्ही तुमच्या वागणुकीतून, वावरण्यातून जोपर्यंत ते तुमच्या घरात दाखवणार नाही तोपर्यंत तुमची फॅमिली तुम्हाला सपोर्ट करणार नाही. डिप्रेशन, अँझायटी, सुसाईड अटेम्प्ट, नाही का, हे महाराष्ट्राच्या मातीने कधी शिकवलं? काहीही करा भावांनो, मला बघणारे माझे भाऊ असतील, ताई असतील, मित्र असतील, मंडळी असतील, जे कोणी, आयुष्यात कधीच शेवटचा पर्याय मरण ठेवू नका. आयुष्यात शेवटचा पर्याय हा नेहमी कमबॅक ठेवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज हिंदवी स्वराज्य स्पीक्स या चॅनलवरती आज आपल्या बरोबर भूमिताई वाबळे या आलेल्या आहेत. बाय प्रोफेशन त्या स्वतः सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. झुंबा आणि पॉवर योगा हे सुद्धा त्या शिकवतात. आणि त्यांची सगळ्यात महत्वाची खासियत म्हणजे त्या दुर्ग सेविका आहेत, महिला दुर्ग सेविका आहेत. लोकांना छत्रपती शिवरायांचे फक्त 350 किल्ले होते एवढीच माहिती असते, पण ताईंनी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त किल्ले स्वतः सर सुद्धा केलेले आहेत. आणि शिवदुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य याच्या पुणे शहराच्या त्या महिला अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी आतापर्यंत 20 पेक्षा जास्त दुर्गांवरती दुर्ग संवर्धनची मोहीम सुद्धा केलेली आहे. तर आज आपण जाणून घेऊया त्यांचं जे गडदुर्गांसाठी जे आपल्या छत्रपती शिवरायांनी जे आपल्यासाठी हे पूर्ण हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली, ज्याच्यामुळे आपला हिंदू धर्म वाचला, टिकला आणि जो आता आपल्याला वाढवायचा आहे, तर अशा आपली हिंदू धर्माची शान असलेल्या गडदुर्गांसाठी शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या माध्यमातून काय काय कामं चालतात याची आज आपण माहिती घेणार आहोत ताईंकडनं. तर चला पॉडकास्टची सुरुवात करूया. ताई नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर दुर्ग सेविका या नावातच सगळं काही आलं. त्यानंतर शिवदुर्ग प्रतिष्ठानची मी महिला शहराध्यक्ष आहे. पण त्यापेक्षाही दादा मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. त्यानंतर माझं जवळपास 12-13 वर्षापासूनची प्रॅक्टिस आहे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर मी बिझनेसही करते. आणि हे करत असताना मला सोशल मीडियावर मी हे सगळं जरी घेऊन आली असती तरी आज बऱ्यापैकी मी लोकांना चांगल्या पद्धतीने ग्रॅप केलं असतं. बट कुठेतरी मला असं वाटतं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं. बरोबर आहे. कोणीही कुठेही आपला जेवढा वेळ देता येईल तेवढं धर्मकार्यासाठी हा दिलाच पाहिजे. आणि ह्या गोष्टी फक्त बोलून नाही चालत. आता तुम्ही पहा, मॅक्झिमम सोशल मीडियावरती प्रत्येक गोष्टीचा एक ट्रेंड असतो. 19 फेब्रुवारी, 6 जून, त्यानंतर आता आपले विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं 14 एप्रिल झालं. प्रत्येक गोष्टीचा नाही फक्त तो एक कालावधी असतो. त्या काळापुरतं महापुरुषांबद्दल सगळे स्टेटस सोडतात. बस स्टेटस ठेवायचे, स्टोरीज ठेवायचे, जास्तीत जास्त काय तर थोडं चॅट जीपीटीला जाऊन थोडंसं वाचायचं, दॅट्स इट. याच्यापेक्षा पुढे काय तर पुढे काहीच नाही. तर मी प्रयत्न करते की 365 दिवस मी ह्या गोष्टींकडे कसं लक्ष देईल. आजही माझा रील तुम्ही पहा, एक आठवड्यातून समजा 9-10 रील पडत असतील माझ्या. त्यातल्या मॅक्झिमम माझ्या म्हणजे किमान 3 ते 4 रील ह्या महाराजांसाठी आहेत. बरोबर. बिकॉज की ही जी नवीन जनरेशन आहे, जे झेनझीज आहेत, त्यांना माहिती नाहीयेत काही गोष्टी. इव्हन मी पण स्वतः वय वर्ष 30 पर्यंत मला ह्या गोष्टी काही ठाऊक, इच्छा खूप होती पण काही ठाऊक नव्हतं. कधी आपल्याला, कारण त्या टाइमला आपण जास्त अवेअर नसल्यामुळे किंवा आपल्याला इतिहास, मी थोडंसं ब्लेम करेल थोडंसं की आपल्याला शिकवला कमी गेला. पाठ्यपुस्तकांमध्ये त्याचं नॉलेज हां, कमी गेला. आणि मी सरप्राईज झाली की मला कळलं की आजही दुर्ग संवर्धन होतं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या मी स्वतः अनुभवल्यात ना, त्या मला असं वाटतं की माझ्यासारख्या पण बऱ्याचशा लेडीज असतील किंवा काय, की त्यांना माहित नाही की ह्या गोष्टी घडतात.
त्यामुळे मी हम्म. प्रयत्न करते की जास्तीत जास्त वेळा माझ्या व्हिडिओज मधून ते मी कसं पुढे आणेन. हम्म. ज्याला जे वाटायचंय त्याला ते वाटू दे. कोणाला शो ऑफ वाटतो, कोणाला काय वाटतं, पण शो ऑफ करायला पण तिथे जावं लागतं बॉस. घरात बसून एडिटिंग करून एआय लावून तर तू शो ऑफ करू शकत नाही. आणि राजांनी जे काही केलंय, मी कधीच स्वतःला शिवभक्त बोलत नाही. लोक प्रेमापोटी बोलत असतील, पण मी स्वतःला कधीच महाराजांची भक्त, कारण तेवढी माझी जागा नाही, माझी पायरी नाही. मी फक्त दुर्गसेविका आहे. मला असं वाटतं की जर माझ्या अंगामध्ये काहीतरी आहे राजांचं, तर ते कुठेतरी कारणी लागावं. देवाने चांगली कला दिली आहे, चांगलं माझ्यामध्ये आहेत की काहीतरी मी दाखवू शकते, तर मग का नाही काही चांगलं दाखवू. तर त्याची ही सुरुवात बस. बरोबर आहे. आपण म्हणलं की दुर्ग संवर्धन म्हणजे काय लोकांना माहिती नसतं. एकतर माझं एक प्रामाणिक मत जर तुम्हाला सांगायचं झालं, दुर्ग संवर्धनाची गरजच नाही लागली पाहिजे. 100% आपले हे दुर्ग म्हणजे सरकारच्या माध्यमातून किंवा जी रचना आहे शासकीय त्या यंत्रणेमधूनच त्याची डागडुजी अशा लेवलला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण बघितलं असेल हल्ली ते युके मध्ये जर आपण गेले किंवा चला ते फॉरेनचं जाऊ दे, भारतामध्ये राजस्थान मधले त्या राजांचे जर किल्ले बघितले, त्यांचे राजे रजवाडे बघितले, त्याची जी कंडिशन आहे आणि हे आपण आपल्या किल्ल्यांची जी कंडिशन बघतो, म्हणजे अक्षरशः आहे ना लाज वाटते मनाला की आपण टिकू नाही शकलो. आता याच्यामध्ये सरकारची पण चूक आहे डेफिनेटली, पण समाज म्हणून आपली पण चूक आहे. खूप मोठी कारण चूक की आहे. आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. हम्म. एक कारण असं पण सांगितलं जातं की वरच्या साईडला त्या राजा लोकांनी त्या मुघलांबरोबर संधानमत केलं, संधी केली त्यामुळे. पण मला काय वाटतं माहिती का, ही सगळी कारण आहेत. आपल्या एखाद्या गोष्टीवरती जर प्रेम असेल, जसं तुमच्या मनामध्ये भावना आहे, तर तुम्ही बरोबर गेला आणि संवर्धनाचं काम केलं. भाव व्यक्त करणं, तो एक प्रकारे एक्सप्रेशन आहे. त्यामुळे मला तुमच्या माध्यमातून पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रातल्या आपण समाजाला थोडंसं जागरूक करा की दुर्ग संवर्धन म्हणजे नक्की काय आणि त्याची गरज का लागते आपल्याला. आता सर्वप्रथम तुम्ही बऱ्यापैकी माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलंय. खरंच महाराष्ट्राला तरी कमीत कमी गरज नाहीये की घराघरातून लोक बाहेर यावेत, दुर्ग संवर्धन करावं किंवा काय. आपलं शासन तेवढं सक्षम आहे. आणि मी ऐकून आहे की शासनाने बराचसा निधी सुद्धा दिलेला आहे. इन फ्युचर पण आता कालच मी एक बातमी पाहिली, त्यातही आहे. पण दादा कसं होतं ना की आता जसं की आता छोटंसं उदाहरण देते, केंजलगडाला आपण वृक्षारोपण करतो. आता तुमचा परत एक प्रश्न होता की का गरज काय दुर्ग संवर्धनची. केंजलगड हा आपला रोहिडा खोऱ्यातला, ठीक आहे, आपला रायरेश्वर पठार आणि केंजलगड जवळच. तर त्या गडावर मी जेव्हा पहिल्यांदा गेली, गड बघितला, सर केला, तर त्या गडावरती मी असं शोधत होती की झाड कुठे, म्हणजे असं वरती नाही, मी खाली शोधत होती की किमान छोटंसं रोप, कुठेच झाड नाही. पूर्ण गड हा भकास, एकदम भकास. एक दारूचं कोठार आहे, चुन्याचं खाणं आहे, बस. त्या गडाकडे कोणी फिरकतही नाही. आता फिरकणार तरी कसं, कारण तिथे काहीच नाही, पाण्याची टाकं वगैरे सगळं. तर मग श्री शिवशंभू प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन, ते शिरवळचं प्रतिष्ठान आहे. तर तिथे दादा लोक बोलले आपण इथे मोहीम करायची. अरे मी पाहिलं, मलाच म्हटलं वाईट वाटलं, त्या गडाचं अशी काय अवस्था झाली. बोलला ताई कोणाचंच लक्ष नाही. मग आम्ही मिळून मागच्या वटपौर्णिमा झाली आणि 2025 चांगला पाऊस पडला, आम्ही 100 रोपटी वरती घेऊन गेलो. आता तुम्हाला खालपासून वरपर्यंत मी हवे तर ते फुटेज तुम्हाला देईन. म्हणजे आता हे घेऊन जात असतानाचा खरा संघर्ष मी सांगते. ते गावकरी आता मे बी पॉडकास्ट बघतील माझे, कोणीच मदतीला आलं नाही. भर पाऊस पडत होता, माझ्यासोबत लेडीज होत्या, भिजल्या होत्या चेंजिंगला, तर आम्हाला मंदिरात सुद्धा येऊ दिलं नाही. आम्हाला जेवण बनवायला पण आम्ही बाहेर बनवलं. म्हणजे त्यावेळी पहिल्या मोहीमचं मी तुम्हाला सिनेरिओ. वरती जाऊन संघर्ष सोडा, तुम्ही खालचा संघर्ष पहा. गाडी उभं करायला पण पार्किंग चार्जेस, नाही का. आम्ही कुठून आलोय, आता मी तर पुण्याहून आली, पुण्यातून मी एकटीच त्यावेळेस पण. शिरवळवरून ते सगळं प्रतिष्ठान, स्वतःचे वैयक्तिक पैसे आम्ही खर्च करून, झाडं जमा करून आम्ही ते 100 रोपटी वरती, ते रोपटी भर पावसात, म्हणजे पाय ठेवला की पाय रिव्हर्स येतो, अशा सिच्युएशन मध्ये ती सगळी झाडं वरती चढवली, घेऊन गेलो, ती लावली. आता बघणारे म्हणतील ते काय मोठी गोष्ट नाही, वृक्षारोपण सगळीकडेच होतं, ठीक आहे. मोठी गोष्ट ही आहे की वृक्ष लावल्यानंतर 1 वर्ष त्याला ते बघणं, त्याला जोपासणं, ठीक आहे. आता तुम्ही जून मध्ये पहा, सगळीकडे तुम्हाला झाडं लावा, झाडं जागवा सोडा, फक्त लावतातच, नंतर गायब होतात. कसं तरी ती झाडं त्या मातीच्या रिलेटेड होती, आपली वडाची, पिंपळाची, अशी बऱ्यापैकी प्रॉपर स्टडी करून आपण ती झाडं वरती लावली. देव कृपेने चांगली रोपली पण, त्याला पाणी वगैरे जसं जे जमेल, ज्याला जमेल, आम्ही मोहिमा काढून ते केलं. मोरल ऑफ द स्टोरी, आता वनवा पेटवण्याचा एक फॅड आलाय.
प्रत्येकाचे वेगवेगळे सिनेरिओज आहे. कोण वनवा चांगल्या गोष्टीसाठी पेटवतं, कोणी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पेटवतं. आता वरती गडाला तर असं पण कोणी बघायला नाहीये, पाहिजे ते तुम्ही करू शकता. अशी काही धारणा असेल त्याला मी त्याला डाव्या विचारसरणीचेच लोक बोलेल. कारण ज्या गडावर तुम्ही पायथ्याशी राहून तुम्ही काही करू शकत नाही, बाहेरून लोक येऊन काहीतरी करतात, त्या गडावरती काही गोष्टी जर लागल्या किंवा लावल्या, मी म्हणेल पेटवल्या, तर ते विजवायची थोडी तरी समोर येऊन माणुसकी दाखवावी लागते. माझे 50 झाडं होरपळली, फक्त 30 झाडं उरली. म्हणजे ती एका सर्टन लेवलला वाढली होती, वाढली. पण ते वणवा हा, पेटल्यामुळे हा. त्याच्यामध्ये ते पावसात नष्ट झाली. एवढी रोपटी घेऊन आम्ही गेलो होतो, हा. ते नाही का, मग एक 3-4 महिन्यानंतर ती पूर्ण पालवी झडते, हो. परत येते, हा. असं एकदम छान माझी रोप चांगली व्यवस्थित होती. हा. इव्हन या पावसाळ्यात पण आम्ही मोहिमा काढून म्हणजे एकदम व्यवस्थित ते सेट होते. पण वनव्यामध्ये ती होरपळली. आणि कदाचित मी असं म्हणेल की आमच्या ते एवढं पण, कारण वरती असंही गडाकडे कोणी जात नाही, तर कशाला कोण वनवा लावल या विचारात आम्ही होतो. पण ती होरपळली झाडं, काय काय झाडं अशी तुटली फार, म्हणजे ती संपलीच. एक तर कडक ऊन. 30 झाडं उरली. आता त्या 30 झाडांना खर्च पण लागणार, कारण आता म्हटलं एकदा कडाक्याचं ऊन, त्याला ठिबक करावं लागेल. आता ठिबक केल्यानंतर ते चोरीला पण जाऊ मध्ये मी शकते. एक तुमचा ठिबक हा हा, सिंचनाचा एक व्हिडिओ बघितला. तोच व्हिडिओ अप्रतिम व्हिडिओ. अप्रूप. आणि ते मनाला खूप दुखलं, कारण मी थोडीशी निसर्गप्रेमी आहे. मला प्राणी, झाडं, झुडपं खूप माझं मन रमतं. ती सेवा आहे. मी विचार केला की एवढ्या मेहनतीने वरती रोपटी घेऊन गेलो, ते पैसे खर्च सोडा, नाही का, ती जगवली 8-9 महिने, आणि आता डोळ्यासमोर ती त्या व्हिडिओमध्ये पास सगळीकडे ते काळं काळं म्हणजे राखच पूर्ण. आता उरलेल्या 30 झाडांचं कसं? आता प्रतिष्ठानकडे तर पैसे नाहीयेत, ऑलरेडी आम्ही दर महिन्याला खिशातून पैसे काढून ते करतो. शासनाकडे जावा किंवा कुठल्याही व्यक्तीकडे जा, ते त्याला भेटा, त्याला बोला, मग तो पैसे देणार, मग ते काम होणार. तोपर्यंत झाडं आहे नाही ती पण सगळी संपणार. काय करू? मग विश्वास ठेवला मी जनतेकडे. मी सरकारकडे गेले नाही, कोणाकडे नाही. मी तिथेच उभी राहून एक व्हिडिओ केला, आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आजही आपल्यासारखी लोक आहेत जी ऐकतायत, जी बघतायत. मी जेवढा निधी अपेक्षित होता त्याच्याहून डबल निधी आला. अच्छा. निधी जमा झाला. आता परत मी मोहीम लगेच घेतली. म्हणजे असं नाही की महिन्यातून एकच मोहिमा, कधी कधी महिन्यातून दोन वेळा पण मोहिमा घेते. त्या झाडांना पण ठिबक लावलं, पाण्याच्या 20 लिटरच्या बाटल्या. म्हणजे एकंदरीत असा प्रोजेक्ट तयार केला की उद्या त्या बाटल्या चोरीला नाही जाणार, आणि जरी गेला तरी कमी आपल्याला लॉस होईल. कारण हे पण आम्ही मानसिक तयारी ठेवली की ह्या पण बाटल्या कदाचित चोरीला जातील. काही लोक काय करतील काहीच भरोसा नाही. म्हणजे एक तर तुम्ही ठिबकचं सोडा, तिथे काहीही करा तर चोरीला जायची ही एक भीती आहेच. म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी, कुठे कुठे लक्ष द्यायचं. लोक म्हणतात सरकारकडे जा, ते मी जाणारच. आज हेच कुटुंब मला जे बघतंय तेच मला मोठं करतंय. आज शिवसेवा असं काही नाहीये, लव जिहादवाला पण शिवसेवाच करतोय, दुर्ग संवर्धनवाला पण करतोय. आता तुम्ही वक्फ बोर्डचं तुम्हाला खूप छान प्रकारे तुम्ही काम करतात, ते पण आहे. ही सगळ्यांची आपापल्या प्रकारची झालेली ही सेवा, ही निष्ठा. पण सरकारला खरंच मी प्रश्न विचारायला तर नक्की जाईल थोड्याच दिवसामध्ये, की तुम्ही निधी, मी म्हणत नाही की सरकार निधी देत नाही, पण तो जर निधी देताय तो जातोय कुठे? तो जाणाऱ्या निधीकडे पण काहीतरी सुपरविजन पाहिजे, की काय नक्की चाललंय, कुठं चाललंय, काहीच नाही. कारण आमच्यापर्यंत तर कधीच निधी आला नाही. आणि जर आला असता तर मी माझ्या फॉलोअर्सकडे लिटरली असा हात जोडून बोलली, कोणी 1 रुपया द्या, कोणी 5 रुपये द्या, पण मला द्या. कारण 1 लाखाचं माझं कुटुंब होतं, आणि खरंच दिले. आणि आज झाडं, आज मरताना मी बोलू शकते ना, किंवा माझी ती पूर्ण टीम बोलू शकते, किंवा आज ज्यांनी ज्यांनी निधी दिलाय ते बोलू शकतात. केंजलगडला मी फुलना फुलाची पाकळी होईल त्या स्वरूपात आम्ही काहीतरी केलं, आणि आज तिथं झाड आहे. बरोबर. तर ही फक्त भावना आहे, ही निष्ठा. दर टाइमलाच उठून कोणाला तरी ब्लेम करा, घरात बसा, याला ट्रोल करा, तिला ट्रोल करा, मला वाटतं हे काय शिवकार्य नाही. हे फक्त पळवाटा आहे. बरोबर, की मी भक्त आहे महाराजांचा खूप मोठा, किंवा मी खूप मोठी भक्त आहे, आणि हे चुकतंय मग मी तिथे. खरी गरज तुमची जिथे आहे तिथे जायला पाहिजे. तुम्ही ऍक्च्युअली आउटपुट काढायचं काम करता. एक्झॅक्टली. मी कंप्लेंट नाही करत, कधीच नाही करत कंप्लेंट. आणि बाकी मला महाराजांवर विश्वास आहे. शेवटी गोल फिरून रायगडला जाऊन मुजरा तर करायचाच आहे, वडू तुळापूरला जायचंच आहे ना. ज्यावेळेस ती समाधी तुम्हाला विचारेल काय केलंस, काहीतरी उत्तर पाहिजे द्यायला, नुसतंच जाऊन मुजरा करायचा. म्हणजे हे माझा भाव आहे. आता तसं तर लोक कोणालाच घाबरत नाही, ठीक आहे, लोक तर देवालाही घाबरत नाही, पण मी समाधीला घाबरते, की उद्या जर राजाने तो भास झाला की तू काय करून आलीस, काहीतरी सांगता येईल ना मला, की मी राजा एवढं काहीतरी करून आली. बरोबर. तर ही निष्ठा. ताई, आपण जसं सांगितलं की शिवदुर्ग प्रतिष्ठानातर्फे वृक्षारोपणचा आपण हे करता, ऍक्टिव्हिटी करता, याच्या व्यतिरिक्त अजून प्रतिष्ठानाच्या काय काय ऍक्टिव्हिटी आहेत दुर्ग संवर्धनासाठी, त्याची एक उलगडा आपण करावा.
हे पहा, आता हे जे प्रतिष्ठान आहे जुनं आहे. मी हम्म. आता जॉईन झाली. हम्म. जॉईन झाली म्हणण्यापेक्षा बलिदान मासामध्ये खरं तर मला आहे ना, ही आपली सेवा आहे. मी महाराजांचं कुठल्याही कामाचे पैसे सुद्धा हम्म. घेत नाही. मी मानधनही घेत नाही. मी व्याख्यान सुद्धा असंच करते. पण ज्यावेळेस मला हे पद आलं त्यावेळेस मला पहिल्यांदा तर मी नाहीच बोलत होती, की मला तेवढा हम्म. वेळ नाही. परत विचार केला, की मी वरती तर काम करते, खाली सुद्धा गरज आहे. लेडीजचे खूप प्रश्न आहेत. त्यामुळे मी हे पद घेतलं. आता याच्यामध्ये आपण काय काय करतो, की श्री शिव शंभू दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान शिरवळ हम्म. यांचा आधीपासूनचे उपक्रम हे गडकोट मोहीम, अच्छा. दुर्ग संवर्धन, परत वास्तूंचं संवर्धन, जिथे तुम्हाला कचरा दिसला ते बिचारे आले, स्वच्छता मोहीम. मी त्यांच्यासोबत खूप साऱ्या मोहिमा केल्या. हम्म. मग आता पण शिवदुर्गला कनेक्ट झालोय. शिवदुर्ग आधीपासून काय करतं, दर शनिवारी नित्यपूजा करतात महाराजांचे. त्यानंतर सिटी एरियामध्ये म्हणजे शहरी विभागामध्ये होईल तेवढे जास्त जनजागृतीचं काम करतात. हम्म. त्यानंतर जसं की बलिदान मास जे आपले आदरणीय भिडे गुरुजींनी चालू केलंय, त्याचं पालन करत होईल तेवढं त्या ऍक्टिव्हिटीज करतात. आता याच्यामध्ये मी आल्यानंतर मग मी ते पण प्रतिष्ठान माझ्यासोबत. हा. हा, आता दुर्ग संवर्धनामध्ये हम्म. इच्छा प्रत्येकालाच असते, पण ते एक प्रॉपर लिडरशिप थोडीशी मिसिंग असते. तर त्यानंतर मग त्या लिडरशिपसाठी मग मी थोडंसं ट्राय केलं. आता जे संस्थापक आहेत सागरजी कडू, ते मुळात गोरक्षक. अच्छा. त्यांना जेवढं होईल तेवढं ते त्यांच्या परीने, शेवटी सगळी शिवसेवाच. मग आता आपण मिळून काय करतोय, की इकडून शहरी विभागातला शिवदुर्ग प्रतिष्ठान, हम्म. ग्रामीण विभागातला श्री शिव शंभू दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान, आता हे 2 प्रतिष्ठान कंबाईन होत आहेत. अच्छा. कंबाईन झाल्यानंतर आता गडावरती फक्त आता झाडं लावली, झाडं जगवली, पुढे काय नाही. हम्म. हम्म. आता आता याच 3 मेला परत एकदा मोहीम आहे. झाडांचं तर आहेच, ते तर करतच राहायचंय. त्यासोबत गडावरचं जे टाके आहेत पाण्याचे, ते क्लीन करायचंय. हम्म. कारण तो गाळ जर साफ नाही केला तर उद्या जो पाऊस पडणार ते पाण्याचं स्टोरेज. बरोबर. आम्ही वरती गेल्यानंतर पाणी प्यायला काहीतरी ऑप्शन पाहिजे, जो की तिथे आहे. तर एक प्रकारे ते टाकी क्लिनिंग झाल्यानंतर उद्या जर वन विभागाने आपल्याला परमिशन दिलीच, तर आपण गडावरचे काही बुजलेले अवशेष आहेत त्याचं पण उत्खनन करणार आहे. हा. प्रत्येक गोष्टीला दादा परमिशन लागते. करायचं तर मलाही खूप आहे आणि प्रत्येक म्हणजे सगळ्यांनाच खूप करायचंय, पण गडावर कचरा उचलायला सुद्धा आम्हाला परमिशन लागते. विदाऊट परमिशन आम्ही सेवा करण्यासाठी पण परमिशन पाहिजे आम्ही थोडक्यात. कचरा नाही उचलू शकत. बाकीचं तुम्ही ते झाड लावणं, जगवणं ते लांबची गोष्ट. म्हणजे विचार करा त्याला ह्या प्रोसेसला किती सारे एफर्ट्स लागले. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस एवढे सगळे एफर्ट्स घेऊन ज्यावेळेस डोळ्यासमोर ते तुम्ही जळताना बघताना, त्याच्यासारखं दुःख मी शब्दात नाही सांगू शकत. बरोबर आहे. हम्म. याच्यामध्ये हम्म. समाजाची साथ कशी आहे या सगळ्या ऍक्टिव्हिटीला? आपण जेव्हा आवाहन करता आपल्या सोशल मीडिया ह्याच्यावरती की तुम्ही पण कॉन्ट्रीब्युट करा, म्हणजे फक्त कॉन्ट्रीब्युशन हे फक्त पैशाचं नसतं. अनेक जण Yes. स्वतः सेवा करण्यासाठी तिथे येतात. हा. आपण एक महिला म्हणून एक आदर्श आपण सगळ्या महिलांसमोर प्रस्तुत केलेला आहे. महिलांचा रिस्पॉन्स कसा येतो या गोष्टींना? याच्यासाठी मी मन भरून ते शिवदुर्ग प्रतिष्ठानाचे आभार मानेल. कारण मला लेडीज खूप डीएम करायचंय, मेसेज करताय, भेटायचंय, ताई बोलायचंय, ताई तुमच्या याच्यामध्ये यायचंय ग्रुपमध्ये. पण कधीच मी ते 1 to 1 कोणासोबत शक्यतो झाली नाही. जे काही ते गडावरती ज्यावेळेस प्रतिष्ठानातले सगळ्यांनी मिळून कुटुंबाने आपल्या, की ताई तुम्ही हे पद घ्या, त्यानंतर त्या माझ्या सगळ्या लेडीजसाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला, की भूमिताई दर शनिवारी किंवा महिन्यातले 1-2 शनिवारी ते पूजाला येतात. आपण त्यांना भेटायला जाऊ. आपलं काही जे आहे मनातून त्यांची पण सेवा करायची इच्छा असते. बरोबर. कोणी आतापर्यंत तर काही लेडीजने गड सुद्धा पाहिलेला नाहीये, कारण घरचे कोणी पाठवत नाहीये, कारण तेवढं कोणी अवेअर नसल्यामुळे ना नाही. मग ते भूमिताईचा चेहरा थोडा विश्वासू वाटतो, मग घरचे बोलतात ठीक आहे जा. म्हणजे इथपासून ते मला करायची एक संधी मिळाली. बरोबर. म्हणजे हे बघा, मी परत एकदा सांगेन, एक 10% आपला वर्ग सोडला, जो थोडा इतिहासाचा जाणका आहे, गड किल्ले फिरतोय, संवर्धनामध्ये आहे. बाकी 80-90% लोकांना हे काहीच ठाऊक नाही. पिक्चर येतात, ते पिक्चरला जातात, ते पाहतात. 6 जून येतो, 19 फेब्रुवारी येते, तिथी माहित नाही, तारखा माहिती आहेत, चला काहीतरी माहिती आहे, मी त्यातच ठीक आहे. मग याच्या पुढे ज्या वेळेस आपण इन्फ्लुएन्स करतो, म्हणून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, असं काहीतरी दाखवा की ज्याने नवीन पिढीला प्रश्न पडतील. चांगल्या अर्थाने इन्फ्लुएन्स होईल. एक्झॅक्टली. आता ज्यावेळेस मी पहिल्यांदा याच्यात आली, जास्त टाइम नाही झाला, 1.5-2 वर्ष झाले. मी कुठल्याही किल्ल्याची व्हिडिओ पाहिली, स्पेशली तर ते पावसाळ्यातच दिसतात. ठीक आहे, नेचर ग्रूमिंग अँड ऑल. मॅक्झिमम मुलगी असतील किंवा मुलं असतील, मॅक्झिमम
शॉर्ट्स मध्येच पाहिले. हम्म. नाही का माहिती का, म्हणजे तुम्ही अजूनही कुठलीही व्हिडिओ पहा, शॉर्ट्स मध्येच ते फिरणार, जे की खरं कल्चर MP UP साईडचं आहे. हो. किंवा तिकडे ज्यावेळेस आपण ऋषिकेशला वगैरे फिरायला जातो, हम्म. ऍक्च्युली ते जायलाच नाही पाहिजे, पण ज्याची त्याची इच्छा. पण महाराष्ट्राच्या गडकोटांवर हे काय चाललं? हम्म. हे आता पण खूप जण फक्त बोलतात आणि गप्प बसतात, पण कोणी त्याला परिवर्तन करायला कोणीच काही करत नाही. अच्छा, बॅनर प्रत्येक किल्ल्यावरती आपण लावतो. इव्हन हम्म. प्रतिष्ठानाच्या मदतीने आम्ही राजगडला पण लावलं, आता केंजलगडला पण जा, की हे घालू नका, हे खाऊ नका, हे करू नका. पण कोणी नाही पाहणार आहे त्याकडे, आम्हाला माहिती. मग याच्यामध्ये काय चेंजेस, असं काय दाखवता येईल? तर सुरुवात मी जस्ट पहिल्यांदा राजगडला गेली, नऊवारी नेसूनच गेली भर पावसामध्ये. अच्छा. आणि ती एक माझी भाव होता, की आयुष्यात पहिल्यांदा गड चढतीये आणि वरती राजे आहेत आणि मी त्यांना मुजरा शर्ट पॅन्ट मध्ये, बेसिकली मी तर फिटनेस फील्ड मधली आहे. हम्म. जेवढे तुम्ही इमॅजिनही नाही करत आहे तेवढं आमचं त्या फील्ड मध्ये आहे, राईट? हम्म. जेवढा वेस्टर्नपणा, कारण मी काही नॉर्मल वाली नाही, मी झुंबा, मी प्रोफेशनली त्या कल्चरची मी इन्स्ट्रक्टर आहे. हा. ठीक आहे, नॉर्मल योगा पण नाही, पॉवर पण योगा. तुम्हाला माहितीये की कुठं पेहराव कोणता पाहिजे. एक्झॅक्ट. आणि हे प्रत्येकीला, मग तो मुलगा असू दे, तुम्हाला कुठे काय घालून गेलं पाहिजे, काही नाही गेलं पाहिजे, याचं थोडंसं एक कॉमन आणि सेन्स असला पाहिजे. हम्म. हम्म. गड किल्ले बॉडी शो ऑफ करायची जागा नाहीये. मग ते मुलं जरी असले तरी सुद्धा, हम्म. मुलींनी तर नाहीच केलं. आता मध्ये मी श्रीमान रायगडाचं पण पाहिलं, समाधीजवळ हम्म. शॉर्ट स्कर्ट घालून समाधीजवळ. आणि दुर्दैव असं की ती फॅमिली प्री मराठी. वेडिंग शूट साठी पण एक व्हिडिओ बघितला. प्री वेडिंग साठी मी बरं झालं, आवर्जून हा मुद्दा मी घेईल यामध्ये. हम्म. आता ते जे कोणी कपल होते किंवा ते फोटोग्राफर होते, दादा असं तर नाहीये की ते पहिलं कपल होतं. बरोबर. अनेकदा व्हिडिओ शूट झालेत, राईट? आणि योगायोग पहा, ज्याने ते व्हिडिओ शूट केलाय तो फोटोग्राफर माझा फॉलोवर आहे. त्यांनी DM केला, मी त्यांच्याशी कॉलवर बोलली. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, जर मला बघणारे तुम्ही ट्रोलर जरी बघत असाल तरी पण काही गोष्टीचं भान आपणच ठेवलं पाहिजे. आपण आपल्या तोंडाने किती चिखल उडवावा याचं थोडंसं आपल्याला भान. आणि स्पेशली श्रीमान रायगड असेल, वडू तुळापूर असेल, हे खूप सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत. तुमच्या काही फालतू लाईक्स आणि कमेंटच्या क्रेज पायी तुम्ही ते ठिकाण बदनाम करता. हे मी कशावर बोलते, ते फोटोग्राफरने सांगितलं, ताई असं झालं की आम्ही जागेवर सगळे फुटेज डिलीट केले. आम्ही माफी मागितली त्या ताईंची, जिनी ते व्हिडिओ घेतला. आम्ही माफी मागितली की परत आम्ही असं करणार नाही, आम्ही गड उतार होतोय, प्लीज आम्हाला माफ करा. त्याने हात जोडून माफी मागितली. सगळा डेटा त्याने त्या मुलाने डिलीट केला, इरेज केला. त्या ताईने काय करायला पाहिजे होतं? संपवायला पाहिजे होता विषय. नाही, असं कसं? मग व्हायरल कसे होणार तुम्ही? म्हणजे हे घाणेरडी वृत्ती आहे. म्हणजे माझ्या नजरेत कुठलाच धर्म नाहीये वाईट, कुठलीच जात नाहीये वाईट. हे आपल्यातलीच जो असा फालतूपणा करतायत ना, ही वृत्ती अतिशय नीच वृत्ती आहे. बरं, मग असंच आहे, हे काय पहिलं आणि शेवटचं कपल तर नव्हतं. मग एवढ्या दिवस तुम्ही कुठे झोपले होते? ज्यावेळेस श्रीमान रायगड सर्रास होतात प्री वेडिंग, चला पत्रिका ठेवायला जातानाचे फुटेज सर्रास निघतात. समाधीजवळ जाणं हे वैयक्तिक मलाही टोचलं, हे चुकीचंच आहे. नॉर्मल जा, पाया पडा, नॉर्मल एक व्हिडिओ घ्या. तो जो काही मी त्या दादाला पण बोलली की हे चुकीचंच आहे. हे चुकीला चूक म्हणायचं, ऍक्सेप्ट करायचं, पुढे जायचं. समाधीजवळ तुम्ही पाठ करून पिक्चर, नो सॉरी, ते नाही, हे चुकीचंच आहे. नाही बोलला ताई, मला मान्य आहे, मी त्याची माफी मागितली, मी नाक घासून माफी मागतो, अजूनही मागतो सगळ्यांच्या समोर. पण बोलला ताई, तिने एवढं ते स्ट्रेस केलं ना की मी सुसाईड अटेम्प्टच्या विचारात आहे. अरे बापरे. आणि एक शेवटचा फोन म्हणून मी तुम्हाला लावला. म्हणजे एवढं ट्रोल. मग हे गो हत्याच्या वेळेस हे ट्रोलर कुठे असतात? ज्यावेळेस खरीच गरज आहे त्यावेळेस तुम्ही कुठे असता? मग हा प्रश्न मला पडतो की ठीक आहे, चूक झालीये, परस्पर भेटा आणि ते सॉल्व्ह करा. इव्हन मी पण त्याला तेच सांगितलं, भाऊ तुझा जरी मला फोन आला नसताना मी आज नव्हते तुझ्यापर्यंत पोहोचली असतीच. पण काही गोष्टी ह्या एक ग्राउंड मध्ये करायचं असतं. प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया नाही. याने काय होतं, जे डाव्या विचारसरणीची लोक आहेत किंवा वेगळी लोक आहेत, जी वाट बघतायत, ते गॅपच शोधत असतात पुढे एंट्री. आणि हे काय करतात, यांना काम ना धंदे. ते मोबाईल जेवढा चांगला तेवढा वाईट. काही दिसलं शूट करा, टाका, शूट करा, ठीक आहे टाका, तुमची इच्छा, तुम्हाला अधिकार आहे. किमान जे पवित्र जागा आहेत ना, समोरचा माती खातोय, तुम्ही शेण खाऊ नका, बस. बरोबर.
ताई आपण सांगितलं श्रीमान हम्म. रायगडावरती हम्म. 6 जूनला शिरकाई देवी महापूजेचा सुद्धा एक कार्यक्रम हम्म. भव्य दिव्य स्वरूपात हो होतो हो हो आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये हो हो भाग हो. घेणार आहे. तर त्याची एक थोडीशी उलगडा आपण करा, माहिती सांगा. आता हे बघा, श्रीमान रायगडवरती आपला राज्याभिषेक सोहळा 6 जून 2026. तसा तिथीनुसार पण मी ट्राय करते आपल्या शिवदुर्गला. म्हणजे मी तर ह्या गोष्टींमध्ये पूर्ण विरोधात. तारीख तिथी नाही, ज्याला जसं जमेल मनापासून करावं. ठीक आहे, हा माझा भाव झाला. वैयक्तिक मध्ये हो. मला जसं जमेल तसं मी करते. 6 जून योगायोगाने काहीतरी पुण्य आहे की मागच्या वर्षी मला बोलावणं आलं. कोल्हापूरची समिती आहे, महापूजा समिती. ते आपला 350 वाला जो राज्याभिषेक होता तेव्हापासून ते कार्यरत आहेत. आणि महाराजांची कृपा आपल्यावरती की मला पुणे विभागातून मी पण त्या समितीचा एक छोटासा भाग आहे. आणि पूजेचं जर स्वरूप विचाराल तर एवढा सुंदर मनाला भावेल असा घरातला कार्यक्रम वाटतो. सर्वप्रथम मी सारखं स्वतःला ह्या गोष्टीत आशीर्वाद खूप मी ब्लेस्ड समजते. गडावर किमान 6 जूनला 3 ते 4 लाख पब्लिक असतं. इतर माहित असेल सगळ्यांना, सगळे रस्ते फुल वगैरे, आणि असलंच पाहिजे. ठीक आहे, असतं. एवढ्या सगळ्या पब्लिक मधून आपण कुठल्या तरी एका गोष्टीचा भाग आहोत. शिरकाई देवी आपली गडदेवता श्रीमान रायगडची, स्वतः महाराज कितीतरी वेळा त्या ठिकाणी आले असतील, शंभूराजे आले असतील. म्हणजे हा तो सगळा भाव. राज्याभिषेकच्या दिवशी म्हणजे 5 तारखेला आदल्या दिवशी आपला छान महानैवेद्य असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण महानैवेद्य असतो देवीला. जसं की जगदीश्वरा, म्हणजे प्रत्येक ठिकाणाच्या समिती वेगवेगळ्या. बट यावेळेस काहीतरी खास आहे. यावेळेस असं खास आहे की 3.5 शक्तिपीठांकडून देवीला साड्या येणार आहेत. अच्छा. महाराष्ट्रातल्या. आणि देवीचा जो शृंगार आहे त्याला आपला थोडासा हात पण लागतो ह्या बहाण्याने की आम्ही जास्त लोकांचं आपला समिती म्हणजे मोजकीच लोक ज्यांच्याकडे प्रत्येकाकडे वेगवेगळी कामगिरी असते. कोणी फुलांचं काम करतं, कोणी देवीला साडी नेसवतं, कोणी मळवट भरतं, कोणी रांगोळ्या काढतं. त्यानंतर देवीचे विविध प्रकारचे, जसे की महानैवेद्य मी बोलली, कोणी त्याची तयारी करतं. तर अशा प्रकारचा सोहळा म्हणजे फक्त तुम्ही जे पाहता सोशल मीडियावर की फक्तच नाचायचं, गुलालो भंडारा, तो तर आहेच, तो जल्लोषच आहे, तो तर आपण करतोच. पण त्यापेक्षाही जास्त काही ज्या गोष्टी आहेत आध्यात्मिक, कल्चरल, आपल्या सांस्कृतिक ज्या ते सगळे तिथे चालतात. म्हणजे जे महाराजांच्या काळामध्ये झालं असेल, जशी पूजा तशा स्वरूपाने ती गडगोंधळी येतात, गोंधळ मांडला जातो. म्हणजे देवीचं आणि तिथे अस्तित्व आहे. ते व्हायब्रेशन जागरूक, खूप खूप जागृत आहे देवी. आणि ती देवीला ज्यावेळेस आपण सजवतो ना, आताही माझ्या अंगावर काटे येतात, त्यावेळेस ते व्हायब्रेशन्स फील होतात की देवी पाहते. आणि मी याच्यातच स्वतःला भाग्यवान, म्हणून हेच कारण आहे मी मानधन घेत नाही. शिवसेवेचं मी मानधनच घेत नाही, कारण देव स्वतः महाराज एवढे प्रसन्न आहेत की ते मला बोलवून घेतात ही सेवा करायचा. पैसा सगळं काही नसतो, तसं बघायला पैशाशिवाय काहीच होत नाही. पण त्याच्यासाठी माझी दुसरी कामं आहेत ना, प्रोफेशनल माझं दुसरं आहे ना. सेवाला फक्त सेवाच ठेवावी. बरोबर. आता आपण सांगितलं की अनेक एवढ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जे तुम्ही इन्व्हॉल्ड आहे, आपण याच्यासाठी मानधन पण घेत नाही, फक्त भगवा ध्वज छत्रपती शिवराय यांच्याकडे बघून आपण हे सगळं सेल्फ मोटिवेशनने करत आहात. बरोबर. पण रियालिटी मध्ये जर विचार केला तर घर पण चालवावं लागतं. हो, नक्की. घरची पण जबाबदारी आपण टाळू नाही शकत. नाही. तर आपण हे सगळं कसं काय सांभाळता आणि आपली फॅमिली याच्यामध्ये किती सपोर्ट करते? कारण की हा पण एक अत्यंत महत्वाचा पार्ट आहे महिलेच्या आयुष्यामध्ये. कारण की मुलं बाळांना पण सांभाळणं, ह्या पण गोष्टी तुम्ही डिनाय नाही करू शकत. अजिबात नाही, ते कर्तव्य आहे. डिनाय कसं करू? आवड वेगळी, श्रद्धा वेगळी, आणि कर्तव्यच. हे बघा कसं हँडल करते. गेले मी सांगितलं 12-13 वर्षापासून मी झुंबा इन्स्ट्रक्टर. माझी कला माझं घर चालवते. त्यावेळेसही चालवत होती, आजही चालवणार आहे, ती उद्याही चालवणार आहे. बाकी तुम्ही म्हणाल की आता याच्यासाठी वेळ कसा काढायचा, अनेक जणांचा प्रश्न मला येतोच हा वारंवार. सगळ्यांना वाटतं हिचा पप्पा, हिचा भाऊ, हिचा नवरा खूप रिच असतील नाही का, म्हणून हिला हे सगळं जमतंय. असं काही नाहीये. सिंगल मदर आहे, 10वीला आहे माझी मुलगी आणि टॉपच्या स्कूलमध्ये शिकते. तर तिच्याकडे जर सपोर्ट म्हणाल तर ती 10वीला असलेली मुलगी आता 2 वर्ष आधी, म्हणजे ती ज्यावेळेस 8वीला होती तेव्हापासून मी याच्यात आली, ती मला सपोर्ट करते. आणि ती म्हणजे आपण जे म्हणतो ना की फक्त मराठी मीडियम मध्ये मुलांना टाका मग ते जास्त, मी त्या मताची आहे. पण आज इंग्लिश मीडियम मधलं पण पोरग ह्या गोष्टीमध्ये इंटू आहे. आणि ती मला बघून मला म्हणते, मम्मा मलाही वकील बनायचंय आणि त्यानंतर मला जज बनायचंय, म्हणजे मी या कामात लिगली तुझी हेल्प करेल.
वा. तर हे आहे डायरेक्शन. ठीक आहे. हम्म. मुलांजवळ 24/7 बसून सुद्धा मुलं घडत नाहीत. नाहीत. आणि त्यांना हा दिशा- डायरेक्शन, दिशा तुमचं मुलांना कशा पद्धतीने समजवाल तुम्ही. नाहीतर मी पण आईच आहे ना, मी का दगड ठेवून 2-2 दिवस किल्ल्यावर जाते. बरोबर. पण हे मी जातीये, तिथे पाहतीये, त्यावेळेस कुठे ती घडतीये की माझी मम्मा करते तर मी का नाही. म्हणजे आज एवढ्याशा कमी वयातल्या मुलीच्या तोंडातून हे येणं की मम्मा ऍक्च्युली तिला मला NDA मध्ये टाकायचं होतं, मला तिला पायलट बनवायचं होतं, पण शी सेड नो मम्मा, मला लिगली काहीतरी करायचं. लिगली काय करणार, मग तू पण ऍडव्होकेट आहे. म्हटलं हा, मग मला पण ऍडव्होकेट बनायचं, पण सुप्रीम कोर्टची बनणार नाही का डायरेक्टली, आणि मग मी जज बनणार. मग तू असं सगळं जे काही काम करते ना त्यामध्ये मी लिगली तुझं हेल्प करणार. आणि आय वॉज मी यातच खुश. ही खरी पिढी घडतीये आणि हेच हवंय. आता दुसरं येतं की इन्कम सोर्स अँड ऑल. तर मला असं वाटतं की तुम्ही मॅरिड असाल, तुम्ही सिंगल असाल किंवा कोणी असेल, व्हॉट एव्हर इट इज, आपल्या राजांनी आपल्याला लढायला शिकवलंय, रडायला नाही. आणि भीक तर अजिबातच मागायची नाही. बरोबर आहे. बरोबर. जे काही असेल तुमच्यामध्ये 100 नाही 200% लावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. त्याशिवाय पर्याय नाही. मग ती स्त्री असू दे, तो पुरुष असू दे. आणि त्याच्याशिवाय तुम्ही कुठली सेवा पण नाही करू शकत. सेवा करायला पोट भरलेलं पाहिजे, सेवा करायला डोक्यावर छप्पर पाहिजे, अंगावर कपडे हे पाहिजेतच. मग त्याच्यासाठी मी सोमवार ते शुक्रवार सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 12:30-11 पर्यंत माझे कंटिन्यू माझे कामं चालतात. माझं पोटापाण्याचं, मग माझे शूट्स असतील, माझे झुंबाचे बॅचेस असतील, माझे योगाचे सेशन्स असतील, त्यानंतर आता मी समजा प्रमोशनल व्हिडिओज असतील ते आहेत. आणि एवढं सगळं करून जे एडिटिंग आहे ते सुद्धा मी स्वतःच करते. अच्छा. त्यासोबत माझी मुलगी आहे, तिला बघणं आहे, घरातलं 2 टाइम जेवण आहे, सगळ्या काही गोष्टी. असं अजिबातच कोणी बोलायचं नाही, स्पेशली लेडीज नाही, की मी घरातलं काम करते, माझ्याकडे वेळ पुरत नाही. मला बघा, घरात कुठलीही कामवाली नाहीये. A to Z सगळं घरातलं काम, जेवण, बाहेर देवपूजा. तुम्ही जर बाहेरचं काम करत असाल तर ऑब्विस एक कारण ही सांगितलं कारण नाही, घरामध्ये हे कारण मॅक्झिमम सपोर्टला की मला सपोर्टला लागतं असं काही नाहीये. आपणच आपलं फक्त स्पीड मॅटर. स्पीड मॅटर. मी काही गोष्टी सिक्युरिटी पर्पज, डोक्यामध्ये थोडं वकिली शिकल्यामुळे जरा डोक्यामध्ये फक्त क्राईम पळत असतो माझ्या. सो काही गोष्टीमुळे मी सगळं एकटी हँडल करणं जास्त प्रिफर. आणि त्याच्यात मुलगी पण शिकते. मी घरात नसलं ती पण देवाचं काम करते. मग ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण कोणी हेल्पर म्हणून कोणाला पाहतो ना, त्यावेळेस मुलं थोडीशी तिथे मुलांना पण कम्फर्ट झोनची सवय लागते. आता ती सवयच नाही. प्रत्येक काम आउटसोर्स होऊन जातं. आणि मला असं वाटतं की आपल्याला जे काही बनायचं आहे ते आपल्या कृतीतून हे दाखवता आलं पाहिजे. नुसतं बोलण्यातून नाही, पण कृतीतून आलं पाहिजे. मला महाराजांचं काम करायचंय, गड किल्ले करायचे, लव जिहादसाठी काम करायचंय, व्याख्यानकार, व्हॉटएव्हर सगळं काही करायचंय तुला, फक्त इथूनच तोंडातून. तुम्ही तुमच्या वागणुकीतून, वावरण्यातून जोपर्यंत ते तुमच्या घरात दाखवणार नाही, तोपर्यंत तुमची फॅमिली तुम्हाला सपोर्ट करणार नाही. बरोबर. हे त्रिवार सत्य आहे. आता तुम्ही एवढं जे इतके दिवस कार्य करत आहात, अनेक महिलांना त्याच्यामधून प्रेरणा मिळाली आणि अनेक जणींना तुम्हाला जॉईन जर करायचं असेल तर त्यांच्यासाठी एक तुम्ही आवाहन करा अशी माझी इच्छा आहे, की कसं ते तुम्हाला जॉईन करू शकतात. हे बघा, कारण की कसं आहे, शेवटी सामान्य माणसाला आहे ना एक नेतृत्व लागतं, कोणीतरी लीड करावं लागतं, कोणीतरी कॉन्फिडन्स देणारा लागतो माणूस. भले गोष्ट ऍक्टिव्हिटी अवघड जरी असली तरी कोणीतरी सांगणारं लागतं की टेन्शन नको घेऊ, मी आहे, असं बोलणारं कोणतरी लागतं. सर्वप्रथम मग असा तो एक तुमचा छान प्रश्न होता, तो राहिलाच की याच्यात माझं ऑडियन्स किती मला हेल्प करतंय, किती माझ्यासोबत आहे. माझं ऑडियन्स जे मला डे 1 पासून फॉलो करतायत ते स्टील आतापर्यंत ही आहे. काही काल परवा मला फॉलो केलेले पण असतील, नाही का. मला आतापर्यंत 99% ऑडियन्सने पाठीवर येऊन थापच दिली आहे, कमेंटच्या माध्यमातून, डीएमच्या माध्यमातून. 1% आहे की ज्यांच्या पोटामध्ये मूळव्याध, आता तो प्रत्येकाच्याच, ते तर नॉर्मल आहे, सगळीकडे होणार असतं. त्याच्यात मुलगी पण आहे, मुलगा पण आहे. ते जाणीवपूर्वक की आताही तुमचा पॉडकास्ट चालू आहे ना, याच्यातही काहीतरी चुका काढतील आणि ट्रोल चालू होईल. पण मी असं म्हणते की जे देवाला नाही सोडत ते आपण कोण. आणि ट्रोल करणाऱ्यांची कामं, त्यांचं पेज आपल्यामुळे चालतं, ही पण सेवा. ही पण सेवा.
आणि बाकी ऑडियन्सला माहितीये की ताई काय करते, भूमी काय हम्म. करते, कशी जाते. ज्या माझ्या महिला आहेत त्यांनी बिंदास शिवदुर्ग प्रतिष्ठानाला संपर्क साधावा, मला डीएम करावा, तुम्ही येऊ शकता गड संवर्धन मध्ये. मी स्वतः आता मोहिमा घेते, मी स्वतः तुमच्या सोबत असणार आहे. पण हे झालं पाहिजे. एकदा बरोबर. एक मोहिमेमध्ये थकाल, दुसऱ्या मोहिमेला थोडंसं मनाला पुश करावं लागेल, जायचं. तिसऱ्या मोहिमेपासून तुम्ही स्वतःच येणार. आणि हे काय गरजेचं आहे, एकतर थोडी ती जाण राहिली पाहिजे आपल्या बरोबर. शरीराला की आपण नक्की कुठल्या मातीत आहे. डिप्रेशन, अँझायटी, सुसाईड अटेम्प्ट, नाही का, हे महाराष्ट्राच्या मातीने कधी शिकवलं, स्पेशली बायकांना कधी शिकवलं. जिजाऊंची, सावित्रीबाई फुलेंची, तारा राणींची, येसू राणींची, रमाबाईंची महाराष्ट्राची ही भूमी आहे. एवढा संघर्षाची माती असून आज मला कळत नाही बायका सुसाईड कशा काय करू शकतात. बरोबर आहे. परिस्थिती कितीही खराब असू दे, माझ्या त्या परिस्थितीसाठी माझं बायोपिक ऑलरेडी ग्रो मोशनला आहे. जिथून तुम्ही इमॅजिन नाही करू शकत ना, तिथपासून माझा संघर्ष चालू झाला. जेवढा तुम्ही त्रास सहन करताय किंबहुना त्याच्यात डबल त्रास सहन करून तो स्टॉप करून मी कमबॅक केलं. असं काही नाहीये, आयुष्यामध्ये कुठल्याही वयात कुठल्याही सिच्युएशन मध्ये कमबॅक होऊ शकतो. तुम्ही ठरवलं पाहिजे. ते ठरवलं पाहिजे. शिवछत्रपतींचे आदर्श आहेत. सिंधुताई सपकाळ बघा आता लेटेस्ट, लांब नका जाऊ सुनेत्रा वहिनींचं पहा. बरोबर आहे. काही मी सांगितलं ना, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मी सरप्राईज होते. छोटी मुली, आता मी त्या दिवशी एका इव्हेंटला गेले होतं आणि गेल्यानंतर मला कळलं ही 7वीला मुलगी आहे, ती सुसाईड अटेम्प्ट करत होती. 1-2 मिनिट म्हणजे नंतर आई सोबत भेटले तर आईने पण थोडंसं स्वतःला भाजून घेतलंय. हे कधी शिकवलं आपल्याला आणि हे कसं आलं आपल्या मातीमध्ये, तेच मला कळत नाही. त्यामुळे महिलांनी थोडं, कारण हे खरंच आहे, कोणाला पटो किंवा अथवा ना पटो, साम्राज्य हे नेहमी महिलाच घडवते. सुरुवात ही महिलाच करते. म्हणून तर आपण शक्तीचं रूप म्हणतो ना. शक्तीच हे त्रिवार सत्य, पण ती महिला आता कुठेतरी ती राहिली नाहीये. ती आता कॉम्पिटिशन मध्ये गेली. तुम्ही आता जे 2-4 शब्द वापरले, स्ट्रेस, एन्झायटी, माझ्या मते तुम्ही जे दुर्ग संवर्धन करतायत त्याच्या एका मोहिमेला जर महिला आल्या तर त्यांच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आणि म्हणजे त्या दुनियेच्या बाहेर पडतील. त्या रडतात लेडीज गड उतरताना, रडतात. काही गड सोडू वाटत नाहीये. किती छान वाटतंय, किती छान करतो. घरातून बाहेर पडा रे, कमवा, उठा, काही करा. काही नाही येत तर डबा तर बनवायला येतो प्रत्येकीला. जेवण बनवून घर चालवू शकता तुम्ही. शिवणकाम करा, किती सारे कला आहेत. मरणं हेच जर एक पकडून ठेवलं तर उद्या काही नाही होऊ शकत. तुम्ही लव्ह जिहादसाठी भांडताय, मी नवीन पिढीसाठी भांडते, उपयोग काय जर महिलाच वाचल्या नाहीयेत. बरोबर. महिला जर असा विचार करायला लागले तर नवीन पिढी पण झिरो आहे. मग कोणाला आपण घडवतोय? मी किल्ले कोणासाठी संवर्धन करून ठेवणार आहे किंवा तुम्ही कोणासाठी भांडताय? त्यामुळे एक आपलं जे हिंदवी स्वराज्य आहे ना, याचा पाया आऊसाहेब तर आहेतच, महाराष्ट्र आहेतच, नो डाऊट. पण कालपर्यंतच्या आपल्या महिला सुद्धा आहेत की ज्यांचं याच्यामध्ये योगदान आहे. त्यामुळे महिलांनी पुढे यायलाच हवं, प्रत्येक गोष्टीत यायलाच पाहिजे. आणि हे जे काही कॉम्पिटिशन आहे ना, तुलना, मी माझ्या नवऱ्यापेक्षा कमी नाहीये, त्याच्यापेक्षा वर चढ आहे, माझी मुलगी मुलासारखी आहे, काय गरज आहे? मुलगा मुलगा आहे, मुलगी मुलगी आहे. ते दर टाइमला तुलनेची काय गरज आहे? म्हणजे त्याने घरात बसून जेवण पण बनवलं पाहिजे, मी बाहेर जाऊन काम काय गरज आहे? तुम्हाला जेवढं येतं तेवढं तुम्ही करा, त्याला जेवढं येतं त्याने करू देत, दोघांनी इक्वल मध्ये करा. मग ते त्या तुलनेमध्येच आपली ही जनरेशन एवढी फसत चालली आहे ना. त्याच्यात ते सोशल मीडियाच्या त्या रील येतात, त्याच्यात ते अजून कोणी सोशल मीडियाच्या त्या रील का नाही पाठवत आहे की ज्यावेळेस शंभू राजांचं एवढं सगळं होत होतं त्यावेळेस येसू राणी सरकार राज्य चालवत होतं. बरोबर. ते का कुणी इमॅजिन नाही करत? ते काय, ते 2-3 रील मी मध्ये पाहिलं होतं, ते मुलगी चालतेय, तिचे ती शूज लेस तो मुलगा बांधतोय आणि त्याच्यावर अरे काय. आणि ह्या गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे, त्यावेळेस कुठं तो समाज घडणार आहे. काही गोष्टी तिथपर्यंत ओके, विच इज ओके, पण ज्यावेळेस तुम्ही ब्रेन वॉश करायला लागतात ना की आपला पुरुष किंवा आपला हसबंड, नवरा, भाऊ असाच वागला पाहिजे, तिथंच आपण संपत चाललो. माझ्यामध्ये तुम्ही मगाशी म्हणले ना की ते कम्युनिस्ट किंवा लेफ्ट इकोसिस्टीम जे आहे, आजच्या काळात त्याला एक शब्द आहे वोक कल्चर म्हणून, किंवा ते तुम्ही रंगीबेरंगी झेंड्यांच्या रॅली बघितल्या असतील फर्ग्युसन रोडला, हे सगळं वेस्टर्न कंट्रीज मधून आता भारतामध्ये येत चाललंय. आणि त्याला जसं सोशल मीडियामध्ये चांगलं जसं आहे तसं वाईट सुद्धा अँगल आहे. आणि त्याच्यामध्ये सगळी तरुण पिढी, मुलं मुली ही 10-15 वर्षाची जी आहेत ती त्याच्यामध्ये फसत चालली आहेत. काय ते झेंजीचं क्राऊड आलंय, मग ते कम्युनिटीज ऍड झाल्या, ते तुमचं
जाऊ दे, नकोच ते कम्युनिटी, ते व्हायरल आणि त्याचा Gender- प्रचारच gender नको, recognition. गरजच नाहीये. कारण मुलाने मुलगा राहावं, हम्म. मुलीने मुलगी राहावं, बस माझं एवढंच आहे मोरल ऑफ द स्टोरी. ते तुलना करू नये, माझ्यात कलाय मग ते मुलीसारखा मी बनतो किंवा मी हम्म. मुलासारखा. काय गरज आहे बाई? निसर्गाने जे दिलं त्याला छेडछाणी का करता? अगदी बरोबर आहे. आणि माझ्या मते ह्याच्यासाठी हम्म. तुम्ही तुमच्या रील्स मधून पण खूप वेळा सांगता ही खूप गोष्ट वेळा सांगते, खूप. की ह्याला सगळ्याला सोल्युशन आहे एकच, ते म्हणजे शिवरायांचे विचार. विचार हे बघा, शिवरायांचे विचार हे आपल्याला असं काही सूत्र आहे आपल्या हातामध्ये. कालातीत आहेत ते. हा, ते काळाच्या पलीकडे. कुठल्याही गोष्टीचं जर तुम्हाला उत्तर सापडत नसेल, तुम्ही चरित्र वाचा. हम्म. तसं भगवद्गीता पण तुम्हाला प्रत्येक वेळोवेळी भगवद्गीता शिकवते, सांगते हे नका करू, ते नका करू, सगळं काही त्याच्यात आहे. शिवरायांनी पण बऱ्यापैकी त्यांना पण फॅमिली होतीच की, बरोबर. शंभूराजांना पण फॅमिली होतीच की, त्यांना काय गरज होती एवढा अट्टहास करायचा. आणि एक हा मुद्दा खूप चांगला आहे जो प्रत्येक महिलेने ऐकलाच पाहिजे. आपल्याला पैशांचं खूप क्रेज आहे सध्या, त्याने बरेचसे लग्न संस्था आता बिघडले. म्हणजे लग्न संस्था हा प्रकारच बिघडला या गोष्टीमुळे, की याला एवढं पेमेंट, त्याला ते घरदार आहे. आऊसाहेब जिजाऊंचं ह्या लोकांनी हा प्रसंग नक्की ऐकावा. मी पण कुठेतरी ऐकलाय हा प्रसंग, की पहिल्या गोष्ट, आऊसाहेब काय तुमच्या आमच्यासारखे मिडल क्लास नव्हते. बरोबर. जन्म झाला त्यांचा राजकुमारी म्हणून, हो. लग्न झालं महाराणी म्हणून, ती पण पट्टराणी. हो. आणि त्या महिलांसाठी खास हे आत्ताचा व्हिडिओ, की ज्या म्हणतात की मी एवढा एवढा कमवते किंवा माझा नवरा एवढा एवढा कमवतो, बाकीचे सगळे तुच्छ, किंवा मग ती कॅटेगरी तिथे जाते. तर त्या लेडीजसाठी 1600च्या त्या साली आऊसाहेब म्हणजे आपले पुण्यश्लोक शहाजीराजे भोसले यांचं जे मासिक वेतन होतं, 2.25 लाख होतं. आपल्या आत्ताच्या ज्या मुहूर्तात जे कॅल्क्युलेशन केलं, बरोबर, माझं काहीतरी मागे पुढे आकडा होत असेल, ठीक आहे, ते इग्नोर करा, पण त्या काळी ते लाखामध्ये पेमेंट होतं. तुम्ही आम्ही आत्ता जे कमवतोय ते काय, त्याच्या पुढे चिल्लर आहे, लिटरली चिल्लर आहे. तरी सुद्धा त्या आऊसाहेब ते सगळं काही पणाला लावलं, स्टेकला लावलं आणि सांगितलं की नाही हे नकोय, स्वराज्य पुण्याला आली. आऊसाहेब आपली कुठे आल्या? पुण्याला आल्या, पोराला घेऊन आल्या, सोन्याचा नांगर फिरवला. याला म्हणतात स्त्री तत्व. ही खरी आहे स्त्री. तुलना करायचीच आहे ना भाई, ह्या अशा तत्वासोबत, त्या लेवल सोबत तुलना करा. ही काय तुलना आहे आत्ताची? त्यामुळे ज्यावेळेस पण मला लेडीज अशी अनझायटी, तुम्ही एकदा आऊसाहेबांना ऐका की आऊसाहेब व्यक्ती काय होती. लाज वाटेल आपल्याला की आपण काय याच्या पुढे, आपले प्रॉब्लेम तर कायच नाही. पट्टराणी होती, मस्त घरात बसून काय त्यांनी राज्य केलं असतं. आणि ऑलरेडी त्यावेळेस पण राजेच होते, असं काही वेगळं काय करा, पण तरी सुद्धा अट्टहास, त्याच्यासोबत मुलाचा पण अट्टहास, नातवाचा सुद्धा, सगळ्या सुनांना सुद्धा. याला म्हणतात स्वराज्याच्या रणरागिणी. बघा ना, त्यांनी काय कॉम्प्रोमाइज केलं. आता मी जो इतिहासाचा थोडाफार अभ्यास केलाय, शहाजीराजे भोसले हे जहागीरदार होते. त्या पदवीच्या वरती, आता मी काही इतिहास संशोधक नाहीये, पण माझ्या माहितीनुसार त्या पदवीच्या वरती फक्त 2 पदव्या होत्या. एक होती सुभेदार, जे की मुस्लिम घरातला म्हणजे मुघलांच्या घरातला जो नातेवाईक असेल, माणूस असेल, तोच असणार. आणि त्याच्यावरती डायरेक्ट बादशाह, बरोबर, म्हणजे एक हिंदू माणूस हायएस्ट पोझिशन जी अचीव्ह करू शकतो ती ऑलरेडी त्यांच्याकडे होती. मग माझं वेतन बरोबर आहे की काय चुकतंय? नाही, वेतनचा नंबर मला माहिती नाहीये, पण तो वेतन तेवढा असायलाच लागणार आहे. कारण की तुम्ही समजा त्यांच्यावरती फक्त 2 लोक आहेत, सुभेदार आणि डायरेक्ट बादशाह. एवढं ते मोठ्या लेवलचे ते त्या पोझिशनला होते. म्हणजे विचार करा ना, माणसाला स्वराज्य निर्मिती, हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी परत शून्यावरती यायचंय आणि परत पूर्ण साम्राज्य उभं करायचंय. तर कमबॅक कसा आहे तो, असा कसला काय माइंडसेट असेल. आणि त्यावेळेस काय होतं, काहीच नाही, तरी सुद्धा एवढं. मग हे जे विचार आहे, मग का, म्हणून तर माझा कंटिन्यू तोच डंका असतो. मला तुमची 19 फेब्रुवारी लागत नाही, मला तुमचा राज्याभिषेक लागत नाही, मला तुमचा कुठलीच तारीख तिथी काहीच लागत नाही. 365 दिवस तुम्ही काम करून दाखवा, मग ट्रोल करायला लागेल. 365 दिवस फक्त व्हिडिओज मध्ये नाही, रिअल मध्ये पण. बरोबर, रियालिटी काय चालली, रियालिटी मधून तुम्हाला असंख्य, मी कधीच, म्हणजे आता मी असं म्हणत नाही की सगळे चुकतायत ती गोष्ट करून. श्रीमान रायगड असेल किंवा बाकीचे गड किल्ले असतील, काही खराब गोष्टी घडतात, ते कॅप्चर करायचं, ते टाकायचं. मला खूप जणांनी केलं रिक्वेस्ट की ताई ह्या मुद्द्यावर बोला, हे चुकतंय. काही गोष्टी मी तेच बोलेल की तिथं ते पहिलं शेण खाते, तुम्ही माती तरी खाऊ नका ऍटलीस्ट. तुम्ही प्रॉपर ग्राउंडला खेळा, सरकारकडे जा,
फार आवाज करा, नाही झालं तर मग त्याला आणा. स्पेशली मी का नाही करत, माझा सिनेरिओ, आपले जे व्हिडिओज आहेत, आता जी कालची आहेत, तुम्ही आता निधीची व्हिडिओ बोललात, खूप छान झाली. तर ते एका महिन्यात 8.5 मिलियन व्ह्यूज आहेत त्याला. 8.5 मिलियन व्ह्यूज विदाउट एनी बूस्टिंग, विदाउट एनी बिग इन्फ्लुएन्सर कोलॅबरेशन, काहीच नाही. ती व्हिडिओ हैदराबाद, बँगलोर, ज्या लोकांना मराठी सुद्धा येत नाही त्यांनी सुद्धा डोनेट केले, बिकॉज ऑफ ट्रान्सलेशनचा आता फीचर आले त्यामुळे. मोरल ऑफ द स्टोरी, त्याच व्हिडिओमध्ये मी जर काही खराब बोलली असते, जे की आपल्याला आता मी बोलली पॉडकास्टला, की लोक असं असं त्रास देतात किंवा काय, पण ते गरज नाहीये ना दर टाइमला ते तिथे जाऊन कॅप्चर करा. म्हणजे आज आपण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या तोंडाने, त्यामुळे मी गप्प. बऱ्याचशा गोष्टी खटकतात, खूप बोलू वाटतात, पण मी गप्प आहे. तुम्ही कसं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त प्रॉब्लेम नाही, तुम्ही सोल्युशन दाखवलंय. लोक करतात काय सोशल मीडियावरती, ते नुसतं प्रॉब्लेमच सांगतात, पुढे काहीच नसतं, त्यांना आउटपुट काढायचंच नसतं. आता एनसीआरटीचा पण मुद्दा मी पाहिला चर्चेत, सगळ्यांनी सगळ्यांच्या पद्धतीने केलं. एक आपले वंशज घराने सोडले तर कोणी पुढे आलं नाही. बरोबर. आता आपण म्हणजे शिवदुर्ग प्रतिष्ठानाचं पूर्ण कुटुंब आणि आपण सगळेजण मिळून येत्या काही दिवसात आपण हे देणार आहे, निवेदन देणार आहे. काही गोष्टी ग्राउंडला खेळा, काही गोष्टी ग्राउंडलाच बोलावे लागतात. बरोबर. प्रत्येक गोष्ट तिथे येऊन बोला, मग ते व्ह्यूज, मला नाही व्ह्यूज आणि हे करतायत का, मी तर लेडीज आहे, किती कुठे काय काय जाऊन बोलून काय काय, पण नको. हे ज्याला त्यालाच कळतं, जो खरा शिवभक्त आहे ना, किंवा जो खरंच ज्याच्या मनात शिवराय आहेत ना, त्याला समजेल की नक्की काम काय चाललंय. बरोबर. नाही, नक्कीच. एक आता आपण शेवटच्या सेगमेंट मध्ये येऊया. मी तुम्हाला विनंती करतो की आपले इन्फ्लुएन्सर आपण आहात, आपल्याला एवढे लाखो करोडोंमध्ये लोक बघतात, तर त्यांच्यासाठी एक शेवटचं एक काहीतरी आवाहन करा आपण, कारण की आपण हक्काने लोकांकडे मागितलं पाहिजे, कारण की आपण इन्फ्लुएन्सर आहात. आपण जर दिशा नाही दिली तर कोण देणार आहे? त्यामुळे तुम्ही काहीतरी एक 5 मिनिटं त्यांना दिशा द्यायच्या हिशोबाने काहीतरी सांगा. आता सर्वप्रथम सगळ्यांचे खूप आभार की त्यांनी मला आज इथपर्यंत आणलंय, की आज सर्वेश दादा माझा पॉडकास्ट घेतात. आणि सर्वेश दादांचं काम पण एक इन्फ्लुएन्सर किंवा जो काही त्यांचा पॉडकास्टर म्हणून असतील, खूप प्रॉपर वेने चाललंय. नवीन पिढीला मार्गदर्शन करणे एवढी मी आतापर्यंत एवढी तर काही मोठी झाली नाही, पण एक सांगेन नक्कीच की काहीही करा भावांनो, मला बघणारे माझे भाऊ असतील, ताई असतील, मित्र असतील, मंडळी असतील, जे कोणी, आयुष्यात कधीच शेवटचा पर्याय मरण ठेवू नका. आयुष्यात शेवटचा पर्याय हा नेहमी कमबॅक ठेवा, की काहीही होऊ दे, मी कमबॅक करणार. आणि कोणी व्यसनाच्या अधीन असेल, कोणाचं काय हार्ट फेल असेल, म्हणजे हार्ट ब्रेक असेल, फेल, ठीक आहे, जे काही तुमचं चालू आहे ना आता, त्याला थोडंसं कन्वर्ट करा सेवेमध्ये. तुम्ही ज्यावेळेस सेवा म्हणजे ती सेवाच पाहिजे, स्वतःच्या खर्चातून केलेला काम म्हणजे सेवा. तुम्ही ज्या वेळेस ही सेवा करत करत मानधन घेणार, काही पैसे घेणार, त्यावेळेस ती सेवा नाही राहत. तर प्रयत्न करा कुठल्याही गोष्टीला, आपलं हिंदूचं काही कार्य असेल, आपल्या देवाधर्माचं काही कार्यक्रम असतील, किंवा मग गड किल्ले, जे काही तुम्हाला ठीक वाटतंय त्याच्यात तुम्ही पुढे आलेच पाहिजे. याच्यापेक्षा तुम्हाला मोठं मोटिवेशन, मोठं तुम्हाला गाईडलाईन काहीच नाहीये. कुठल्याही संघटनेला तुम्ही काहीही करून तुम्ही त्यात सहभागी व्हा. महिन्यातला 1 दिवस ठेवू शकतो. त्याला 365 दिवस. आता मी दर आठवड्यातले 2 दिवस ठेवले, शनिवार रविवार. पण त्याच्यासाठी माझं डेडिकेशन मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत कंटिन्यू मी वाऱ्यासारखी पळते. त्यावेळेस कुठे जाऊन हे 2 दिवस मला फुकट देता येतात. फुकट म्हणजे स्वतःच्या खिशातून मला जायचं सगळं फुकट. पण हे हे मी ज्यावेळेस पकडलं हा ट्रॅक, त्यावेळेस माझा अजून फोकस वाढला, की आपल्याला काय केलं. आज नवीन पिढी जे काय आहे ना, तुमचं करिअर आहे, तुमचं एज्युकेशन आहे, तुमचं काही कर्जाचा विषय, जे प्रत्येकाच्या आयुष्यात हे सगळं आहे. इथे कोणीही बिना संसाराचं बसलेलं नाहीये. मी का असे ना, मला जरी नवरा नसला तरी पोरगी अँसरेबल मी आहेच ना तिला सुद्धा, की तिचं मी काहीच करत नाहीये असं. पण ती शी सेड की मम्मा नाही, यू आर परफेक्ट, मी आय विल मॅनेज. ठीक आहे, आज तुम्ही वेस्टर्न राहा, म्हणजे जेवढं होईल तेवढं तुमचं आधुनिक होऊ दे, पण त्याच्यासोबत थोडं पारंपरिक पण असलंच पाहिजे ना. त्याच्याशिवाय मोटिवेशन नाही, काहीच नाही. हे कुठले तरी सेमिनार आज चांगले चांगले, आता मी त्या दिवशी पण गेली होती, आर्ट ऑफ लिव्हिंग सारखे प्रोग्राम्स पण आहेत, त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आपली लोक आहे ना, आणि जवळ ती एक तर कधीच झाली नाहीये. आपला समाज हा एक कधीच झाला नाही, पण किमान आता थोडंसं आपण नवीन पिढी आहोत,
ऍटलिस्ट एकमेकांचे पाय खेचणं तरी थांबवा. थांबूया. अच्छा चला ते पण नसेल तुमच्यात जमत, कारण ते मी मगाशी बोलली ना 1% मूळव्याधवाले लोक हम्म. आहेतच, ते पण तुमच्याने नसेल जमत, तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, तुमचं रक्त नक्की कोणाचं आहे? हम्म. तुमच्यात पंतवाली प्रवृत्ती आहे, शिर्क्यांवाली प्रवृत्ती, सॉरी मी नाव कोणाचं घेणार नाही, पण तुमच्यात नक्की प्रवृत्ती कोणाची आहे की अफजल्याची प्रवृत्ती आहे? जर चांगल्या कामाला तुम्ही सपोर्ट नाही करू शकत आहे, नका करू, किंवा त्याला तर ट्रोल करत बसू नका. याने काय होतं, नवीन येणारे जे लोक आहेत इन्फ्लुएन्स होऊन जे येतात कामाला, ती पण बिचारी घरात बसतात. हे जे काही 1% जो काही नीच वर्ग आहे ना, त्या 1% त्यांना लाजच वाटली पाहिजे. बाकीचं ट्रोल करायला 1000 टॉपिक आहेत, चांगल्या गोष्टींना ट्रोल एवढ्या पण संतांच्या भूमी आहे आपली, संतांना तरी कुठं सोडलं यांनी, आपल्याला काय सोडणार? बरोबर. बस एवढंच. नक्कीच आता या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक हजारो लाखो लोक बघतील आणि त्यांना मोटिवेशन मिळेल, आणि स्पेशली जेन झी आणि महिला वर्ग नक्कीच तुम्हाला जॉईन होईल आणि हे दुर्ग संवर्धनाचं काम वाढेल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि पुढच्या वेळेला आपण अजून 1-2दा भेटूया, आरामात, ज्याच्यामध्ये आपण दुर्ग संवर्धनाचे अजून वेगळे काही मुद्दे सगळ्या नक्कीच. लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. धन्यवाद जय सगळ्यांना. श्रीराम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. जय जिजाऊ, जय शिवशाही.